हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत करते माझ्या ह्या चॅनलवर मित्रांनो. आणि आज आहे गुरुवार आणि आज छान रव्याचे लाडू बनवलेले आहेत ओल्या खोबऱ्याने. तर चला आपण बघूया. आणि मंडळी, आज खूप मोठी बातमी आहे आणि मला असं वाटतं की तुम्हालाही ती शेअर करावी, म्हणून आज गोड पदार्थ बनवला आहे घरी. तर चला आपण बघूया कशा पद्धतीने हे रव्याचे लाडू आपण घरी बनवलेले आहेत ते. आणि मित्रांनो, 2 मी नारळ खिसून घेतले होते आणि आपलं भांडं गरम झालेलं आहे. त्यात तूप घालून हे खोबरं मी आता चांगलं भाजून घेते. आणि मित्रांनो, ह्या लाडूमध्ये खोबऱ्याचं प्रमाण जास्त असेल तर खूप छान वाटतात खायला, म्हणून मी खोबऱ्याचं प्रमाण जास्त घेतलं आहे. थोडंसं तूप घालते मित्रांनो वरून, आणि आता रवा घालते. हे चांगलं मिक्स करून घेऊया. खूप साधी आणि सिंपल अशी रेसिपी आहे मित्रांनो. साखर घातलंय चवीनुसार, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर घालता. जायफळची पावडर आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. आणि ऑलमोस्ट आपलं हे झालेलं आहे मित्रांनो. खूप छान पद्धतीने पटकन होतंय. चांगलं आपलं बघा भाजून झालेलं आहे. हे बघा आता रेडी आहेत आपण लाडू करण्यासाठी. आणि मित्रांनो, हे गरम गरमच लाडू करायचे असतात, म्हणजे पटकन वळतात ते लाडू. हे बघा अशा पद्धतीने झटपट आणि पट्टापट होणारे असे लाडू आहेत. तुम्ही नक्की घरी करून बघा. आणि हा आजचा व्हिडिओ कसा तुम्हाला आवडला ते नक्की आम्हाला कळवा. आणि मित्रांनो, खूप मोठी बातमी होती आजच्या दिवशी की आज माझ्या बहिणीचा मुलगा आज PSI झाला, म्हणून आज खूप छान आणि गोड पदार्थ बनवले. आणि मी आशा करते की त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्ही भरभरून त्यांना, माझ्या मुलाला आशीर्वाद द्यावा, ही विनंती. थँक्यू सो मच.